विल्होळी येथील प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित दाम्पत्यास अटक. विल्होळी येथे सूरजकुमार सोलंकी यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत दगडाने डोके ठेचून नंतर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यास तालुका पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. 13 एप्रिल रोजी सायंकाळचे सुमारास नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत विल्होळी गावच्या शिवारात सूरजकुमार मोहनलाल सोलंकी राहणार अमरधाम रोड, नानावली, जुने नाशिक यास कोणीतरी अज्ञात महिला व पुरुषाने मोबाईलवर झालेल्या बोलाचालीच्या कारणावरून त्यांचे हातातील लोखंडी कोयत्याने व दगडाने सूरजकुमार सोलंकी याचे दोन्ही हातावर, मानेवर, डोक्याचे पाठीमागील बाजूस गंभीर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मेघा सोलंकी यांनी तक्रार दिली होती की दीर सूरजकुमार सोलंकी घरी असताना मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होता. मी आलोच, तुम्ही तिथेच थांबा, असे बोलून दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. 1 तासाने फोन केल्यानंतर फोन बंद आला. सायंकाळी 6 वाजता पोलिसांनी हल्ल्याची माहिती दिली. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा केल्यानंतर कोयत्याने मारहाण करणारे दोन्ही संशयित महिला व पुरुष पळून गेल्याने पोलीस शोध घेत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या परिस्थितीची बारकाईने पाहणी केली. तसेच यातील जखमी इसम सूरज सोलंकी याचे दैनंदिन कामकाज, पूर्व इतिहास व सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवली असता त्याचे अलीकडील कालावधीत एका महिलेशी वाद असल्याचे निदर्शनास आले होते. दोघा संशयितांचा शोध घेऊन पोलिसांनी नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील एका खेडेगावातून संशयित हनुमंत अण्णासाहेब शिंदे, राहणार विठाईनगर, नामको हॉस्पिटलच्या मागे पेठ रोड, नाशिक व साधना हनुमंत शिंदे या दोघांना ताब्यात घेतले. महिला संशयित आरोपी साधना शिंदे हिचेकडे वरील गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता घटनेतील जखमी सूरज सोलंकी व आरोपी साधना शिंदे यांची दोघांची वाडीवरे येथील एका कंपनीत ओळख झाली होती. तेव्हापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. कालांतराने सूरज सोलंकी हा साधनाहीस ब्लॅकमेल करून तिचेकडे अनैतिक संबंधाची मागणी करू लागला व तीस व तिचे परिवारास जीवे मारण्याची धमकी देत असल्याने सदर गोष्टीचा राग मनात धरून साधना व तिचा पती हनुमंत शिंदे यांनी दोघांनी मिळून त्यास विल्होळी शिवारात बोलावून त्याचेशी झटापट करून त्याचे हातावर, मानेवर, डोक्याचे पाठीमागील बाजूस कोयत्याने व दगडाने गंभीर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. दोन्ही संशयितांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. नेमका हल्ला कशामुळे करण्यात आला याचा अधिक तपास नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांचे पथक करीत आहे. सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, प्रवीण काकड, संदीप नागपुरे, रावसाहेब कांबळे, हेमंत गिलबिले, धनंजय शिलावटे, प्रदीप बहिरम, संतोष दोंदे, किशोर बोडके, नितीन गांगुर्डे, ललिता शिरसाट, अस्मिता मढवई, निलेश मराठे, शीतल गायकवाड, अनिल मुरडनर, प्रकाश वाझे, मंगेश पांझडे यांचे पथकाने केली आहे.